श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रमैत्रिणींनो, सोमवती अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 15 जून 2026 रोजी सोमवारच्या दिवशी अत्यंत शुभ आणि दुर्मिळ असा सोमवती अमावस्येचा योग जुळून येत आहे. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते. असं मानले जाते की या दिवशी पूर्ण श्रद्धेने केलेले स्नान, दान, जप, तप आणि पूजा अनेक पटीने फळ देते. विशेषतः या दिवशी गौमातेची सेवा केल्यास जीवनातील अनेक अडीअडचणी दूर होतात आणि भाग्याचे दारे उघडायला मोकळे होतात. शास्त्रानुसार सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते. जसे की विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या मंगलासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात, तसेच पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्यालाही या दिवशी अत्यंत महत्त्व आहे. मंडळी, असे मानले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. यंदाची ही सोमवती अमावस्या आणखीन विशेष मानली जात आहे, कारण ती अधिक मास महिन्यामध्ये आलेली आहे. अधिक मास हा भगवान पुरुषोत्तम श्री हरिविष्णू यांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या काळातील प्रत्येक तिथीचे महत्त्व अनेक पटीने वाढते. विशेषतः अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि गोसेवा केल्यास मनुष्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गोमातेला काही विशेष पदार्थ अर्पण केल्याने जीवनातील आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सुख समृद्धी वाढते आणि भाग्य उजळू लागते. गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली जाते. म्हणूनच या दिवशी पूर्ण श्रद्धेने गोसेवा केल्यास भगवान श्री हरिविष्णू, महादेव आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते, असं मानले जाते. मंडळी, यंदाच्या अमावस्येच्या तिथीबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 14 जून 2026 रोजी दुपारनंतर सुरू होईल आणि 15 जून संध्याकाळपर्यंत राहील. उदय तिथीच्या नियमानुसार 15 जून 2026 सोमवार याच दिवशी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, पूजा आणि पितृकार्य करणे विशेषतः फलदायी मानले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंडळी, 15 जून रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:44 या वेळेत राहणार आहे. या काळात स्नान करून भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांचे ध्यान केल्यास जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचे संचार होतो. या दिवशी काळे तीळ, अन्न, वस्त्र, पाणी, फळे किंवा आपल्या सामर्थ्यानुसार दान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि सुख समृद्धी नांदते. तसेच गोमातेला हिरवा चारा, गोड भाकरी किंवा गव्हाच्या पिठाचे पदार्थ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंडळी, धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले सत्कर्म, जप, दान आणि गोसेवा अनेक यज्ञाने बरोबरीचे पुण्य देतात. त्यामुळे या दिवशी शक्य तितका वेळ ईश्वर स्मरण, नामजप, पूजा आणि सेवा कार्यामध्ये घालवा. जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावनेने या दिवशी भगवंताचे स्मरण करतो, पितरांना तर्पण करतो आणि गोमातेची सेवा करतो, त्यांच्या जीवनातील अनेक संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. घरात आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले होतात. म्हणूनच या पवित्र सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण सर्वांनी भक्तिभावाने पूजा, दान, जप आणि गोसेवा करून भगवान शिव, माता पार्वती, श्री हरिविष्णू आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. मंडळी, याशिवाय या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 ते दुपारी 12:50 पर्यंत राहणार आहे. हा काळ देखील अत्यंत शुभ मानला जातो. या वेळेत स्नान, जप, दान किंवा देवपूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्ती होते. मंडळी, यंदाच्या वर्षातील पहिल्या सोमवती अमावस्येला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. याच दिवशी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार असून या संक्रांतीला मिथुन संक्रांती असे म्हणतात. तसेच शूल योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारखे अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनेक पटीने वाढले आहेत. 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या निमित्ताने स्नान, दान, तर्पण आणि पूजा विधी केल्या जातील. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यनारायणाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आरोग्य, धन, सुख, समृद्धी आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. असं मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने जन्मपत्रिकेतील अनेक ग्रह दोष कमी होतात आणि
सूर्य आणि चंद्र या दोन्ही ग्रहांची शुभ कृपा प्राप्त होते. अमावस्येच्या काळात चंद्राचे प्रकाश दिसत नसला तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत प्रभावशाली मानला जातो. मंडळी, या दिवशी मन शांती, आरोग्य, आर्थिक प्रगतीसाठी विशेषतः पूजा केली जाते. धर्मग्रंथामध्ये असे सांगितले जाते की गूळ, काळे तीळ, अन्नधान्य, वस्त्र किंवा खिचडीचे दान केल्यास विशेषतः पुण्य लाभते. तसेच पितरांच्या स्मरणार्थ तर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. सोमवती अमावस्या ही नव्या शुभ कार्याच्या प्रारंभाची तिथी मानली जाते. या दिवशी केलेले दान, जप, तप आणि सेवा या इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते. म्हणूनच अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची आराधना करतात. मंडळी, या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आपल्या सनातन परंपरेत गाय ही सर्व देवतांचे निवासस्थान मानली गेली आहे. म्हणूनच सोमवती अमावस्येच्या दिवशी गोसेवेला, गोप्रेमाला अन्न अर्पण करणे, हिरवा चारा देणे किंवा गूळ भाकरी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असं मानले जाते की या दिवशी श्रद्धेने गोसेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. घरातील आर्थिक ताण कमी होतो, मानसिक शांती मिळते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून दया, करुणा आणि सेवा भावनाचे प्रतीक आहे. धर्मग्रंथामध्ये सांगितले जाते की जे लोक नियमितपणे गोसेवा करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. त्यांच्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही, जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणूनच या दिवशी गोमातेला आपल्या सामर्थ्यानुसार काहीतरी अर्पण करावे. याशिवाय या दिवशी पितरांचे स्मरण करणे, गरजूंना मदत करणे, गरिबांना अन्नदान करणे आणि शक्य असल्यास एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे देखील अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या सर्व कृतीमुळे मन शुद्ध होते आणि जीवनातील आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. अनेक लोकांच्या जीवनामध्ये यशाचं येण्यास विलंब होतो, कामे अडकून राहतात किंवा सतत अडचणी निर्माण होतात. अशा वेळी श्रद्धेने केलेली प्रार्थना, सत्कर्म आणि गोसेवा मनुष्याला नव्या आशेची दिशा देतात. त्यामुळे या सोमवती अमावस्येला केवळ इच्छा व्यक्त करण्याऐवजी भक्तिभावाने सेवा, दान आणि पूजेला महत्त्व द्या. भगवान शिव आणि माता पार्वती, श्री हरी विष्णू आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती नांदो हीच प्रार्थना. काही भक्त असे मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले काही विशेष उपाय मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात. जीवनात आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुख हवे असेल तर या दिवसाचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांमध्ये या तिथीला विशेष पुण्यदायी मानले गेले आहे. या दिवशी केलेले सत्कर्म, दान, जप आणि गोसेवा या भविष्यातील शुभफळांचे कारण ठरू शकतात. अनेकांच्या जीवनातील आर्थिक अडचणी, सततचे अपयश किंवा अडकलेली कामे किंवा मानसिक तणाव यासारख्या समस्या दिसून येतात. अशा वेळी श्रद्धेने केलेले उपासना आणि सत्कर्म मनाला नवीन ऊर्जा देतात. म्हणूनच या दिवशी भगवंताचे स्मरण, पितराचे तर्पण आणि गोसेवेला विशेषतः महत्त्व दिले जाते. मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार यामुळे घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते आणि जीवनातील अनेक अडथळे कमी होऊ लागतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास तीर्थक्षेत्रात किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व असते. परंतु शक्य नसेल तर घरच्या घरी स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे काही थेंब मिसळून स्नान करणे हे देखील शुभ मानले जाते. स्नानानंतर घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू, भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करावी. तसेच आपल्या पूर्वजांच्या स्मरणात तर्पण करावे आणि आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर प्रकारचे दान करावे. धर्मशास्त्रामध्ये असे वर्णन आहे की अधिक मासातील अमावस्येला केलेले दान विशेषतः फलदायी ठरते. या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान आणि तर्पण त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. त्यामुळे अनेक भक्त या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भगवान हनुमान, शनिदेव आणि मंगळदेव यांची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. असं सांगितले जाते की त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक ग्रहदोष कमी होतात आणि
मनुष्याला धैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीची नवीन दिशा मिळते. विशेषतः अडथळे, संघर्ष आणि सततच्या अडचणींनी त्रस्त असलेल्या लोकांनी श्रद्धेने या देवतांची आराधना करावी. याशिवाय अमावास्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाजवळ दीपदान करण्याची परंपरा देखील प्राचीन काळापासून आलेली आहे. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ईश्वराचे स्मरण केल्यास मनातील शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. असं मानले जाते की दीप प्रज्वलित करताना आपल्या मनातील इच्छा आणि प्रार्थना भगवंताच्या चरणी अर्पण कराव्यात. आणि मंडळी, आता आपण बोलणार आहोत गोमातेच्या सेवेशी संबंधित. बघा, या उपायांबद्दल बोलूया. आपल्या सनातन संस्कृतीत गाय ही केवळ एक प्राणी नसून मातृस्वरूप मानली गेली आहे. गोसेवा म्हणजे दया, करुणा आणि धर्माचे पालन. या दिवशी गोमातेला हिरवा चारा, गूळ, भाकरी, फळे किंवा आपल्या सामर्थ्यानुसार कोणत्याही सात्विक पदार्थ अर्पण करावा. बघा मंडळी, प्रेमाने आणि श्रद्धेने केलेली ही सेवा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते असं मानले जाते. असं सांगितले जाते की जे लोक नियमितपणे गोसेवा करतात त्यांच्या जीवनात समाधान, मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते. घरातील वातावरण अधिक आनंदी आणि मंगलमय होते. गोमातेची सेवा ही केवळ धार्मिक कृती नसून मानवतेची आणि करुणतेची शिकवण आहे. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी दान, सेवा, जप, प्रार्थना आणि सत्कर्म यांना महत्त्व द्यावे, कारण खरे पुण्य ते इतरांना मदत करण्यात, गरजूंना आदर देण्यात आणि ईश्वरावर अढळ विश्वास ठेवण्यात आहे. श्रद्धा, संयम आणि चांगल्या कर्मांच्या माध्यमातून जीवनात खरे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. भगवान शिव, श्रीहरी विष्णू, शनिदेव, हनुमानजी आणि गोमातेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी नांदो हीच प्रार्थना. मंडळी, हा उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. मंडळी, आता आपण गोमातेशी संबंधित काही विशेष उपाय जाणून घेणार आहोत. धार्मिक श्रद्धेनुसार हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास जीवनातील अनेक अडथळे कमी होतात, मनाला शांती मिळते आणि घरात सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे पुढील माहिती काळजीपूर्वक ऐका आणि सांगितलेल्या पद्धतीने आचरणात आणण्यास प्रयत्न करा. चला तर मग जाणून घेऊया गोमातेशी संबंधित काही महत्त्वाचे आणि पुण्यदायी उपाय. सनातन परंपरेत गंगा, गायत्री आणि गोमाता यांना अत्यंत पूजनीय स्थान देण्यात आले आहे. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये असे वर्णन आढळते की गोमातेमध्ये अनेक दैवी शक्तींचा वास असतो. त्यामुळे लोक श्रद्धेने गोसेवा करतात त्यांना ईश्वराची विशेष कृपा प्राप्त होते असं मानले जाते. गोसेवा ही केवळ एक सेवा नाही, प्राण्यांची सेवा नसून ती करुणा, दया आणि धर्माचे पालन आहे. अनेक धार्मिक परंपरेनुसार गोमातेला अन्न, पाणी आणि प्रेम देणे हे मोठे पुण्य मानले जाते. मंडळी, असंही सांगितलं जातं की गोसेवेने मनुष्याच्या जीवनातील अनेक प्रकारचे दोष आणि अडथळे कमी होण्यास मदत होते. पंचगव्यालाही धार्मिक विधीमध्ये विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक पूजा, यज्ञ आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये पंचगव्याचा समावेश केला जातो, कारण ते शुद्धतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. मंडळी, जर तुम्हाला गोमातेची कृपा प्राप्त करायची असेल तर शक्य असल्यास आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एकदा संपूर्ण कुटुंबासह गोशाळेला भेट द्या. मंडळी, तिथे गायींना हिरवा चारा, गवत किंवा इतर योग्य खाद्य अशा सेवेमुळे मनाला समाधान निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. धार्मिक श्रद्धेनुसार गोसेवेने नवग्रहांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गायीसाठी पाण्याची व्यवस्था करणे हे देखील अत्यंत पुण्याचे कार्य मानले जाते. उष्णतेमुळे तहानलेल्या प्राण्यांना पाणी मिळण्यास त्यांच्या जीवाला दिलासा मिळतो. तसेच थंडीच्या दिवसात गायींना गूळ किंवा इतर योग्य खाद्य देणे हे शुभ मानले जाते. मात्र प्रत्येक ऋतूंमध्ये योग्य त्या गोष्टींचं दान करावे याची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. मंडळी, गोमातेशी संबंधित काही शुभ संकेतांचाही उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती प्रवासासाठी निघाला असताना त्या गायीला आपल्या वासरांना दूध पाजताना दिसली तर एक शुभ संकेत मानला जातो. अशा वेळी सुरू केलेले कार्य यशस्वी होण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. तसेच प्रवासाला निघताना गायीचा आवाज ऐकू येणे हे देखील अनेक ठिकाणी मंगलसूचक मानले जाते. परंतु याचबरोबर गोमातेशी नेहमी प्रेमाने आणि करुणेने वागणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्यावरती अत्याचार करणे, तिला मारणे किंवा तिला त्रास देणे अयोग्य मानले गेले आहे.
आपल्या संस्कृतीत गायीला बघा मातेस सन्मान स्थान दिले गेले आहे. म्हणूनच तिचा अपमान करणे किंवा तिच्या क्रूर वर्तन करणे धर्मविरुद्ध मानले गेले आहे. आजच्या काळात अनेक गायी रस्त्यांवर भटकताना दिसतात. काहींना पुरेसे अन्न मिळत नाही तर काहींना पाण्याचीही कमतरता भासते. अनेकदा त्या बघा अपघाताचे बळी देखील ठरतात किंवा आजारामुळे त्रस्त होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गोसेवेचे योग्य दान देणे आवश्यक आहे. थोडेसे अन्न, थोडेसे पाणी किंवा थोडीशी मदत देखील एखाद्या मुख्य जीवांसाठी मोठा आधार ठरू शकतो. धर्मशास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की गोमातेची सेवा करण्याचे मनात दया, प्रेम, करुणा वाढते. जो मनुष्य सर्व जीवांवर प्रेम करतो त्यांच्यावर ईश्वराची कृपा सहजपणे होते. त्यामुळे गोमातेकडे केवळ धार्मिक दृष्टीने नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने पाहणे अवश्य गरजेचे आहे. या पवित्र अमावस्येच्या दिवशी गोमातेला प्रेमाने चारा द्या, पाणी द्या आणि तिचे आशीर्वाद घ्या. श्रद्धा, सेवा आणि सत्कर्मामुळे जीवनात खरे सुख, समाधान आणि समृद्धी प्राप्त होते. मंडळी, आपल्या धर्मग्रंथामध्ये गोमातेचे महत्त्व अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. अनेक पौराणिक कथेमध्ये गोसेवेचे पुण्य आणि गोमातेचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले आहे. एक प्राचीन कथा अशी सांगितली जाते की महर्षी गौमाताकडून एकदा अनवधानाने गायीला इजा झाली आणि त्या घटनेमुळे त्यांना मोठे प्रायश्चित करावे लागले. अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांनी त्या पापातून मुक्ती मिळाली. बघा, यावरूनच गोमातेचे स्थान किती उच्च आहे हे समजते. तसेच काही पुराण कथांमध्ये भगवान श्रीकृष्णांशी संबंधित प्रसंगाचाही उल्लेख आढळतो. या कथांमधून एकच बघा संदेश मिळतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा गोशाचा अपमान करू नये आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावे. कारण गोमाता ही केवळ एक प्राणी नसून श्रद्धा, करुणा आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. धर्मग्रंथामध्ये असेही वर्णन आहे की तहान भागवीत असलेल्या गायीला त्रास देणे किंवा तिला घाबरवणे अत्यंत अयोग्य मानले जाते. याउलट जे लोक गायीसाठी पाण्याची व्यवस्था करतात, पाणपोई उभारतात किंवा उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची सोय करतात त्यांना मोठे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. अशा लोकांच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे. याशिवाय विश्रांती घेत असलेल्या गायीला विनाकारण उठवू नये. अनेक धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी गोमाता शांतपणे बसलेली असते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे त्या जागेवर बघा स्वच्छता राखणे आणि त्या परिसरात आदर करणे हे शुभ मानले गेले आहे. उलट गायीला काठीने मारून किंवा जबरदस्तीने उठवणे हे देखील पापकारक आहे. त्यानंतर बघा मंडळी, शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की गायीचे दूध सर्वप्रथम तिच्या वासराचे असते. वासराने आवश्यक तेवढे दूध घेतल्यानंतर उरलेले दूध मनुष्याने घ्यावे. लोभापोटी वासराच्या हक्काचे दूध काढून घेणे हे योग्य मानले जात नाही. त्यामुळे नेहमी दयाभाव आणि संवेदनशीलता ठेवूनच गोपालन करावे. तसेच गोशालेच्या पाठीवर बसणे किंवा त्यांना वाहतुकीच्या साधन म्हणून वापरणे हे अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये निषिद्ध मानले गेले आहे. नंदी महाराज याला अपवाद आहेत कारण ते भगवान शंकराचे वाहन म्हणून पूजले जातात. परंतु सामान्य गाय किंवा बैल याचा आदर करणे योग्य मानले जाते. मंडळी, ही छोटीशी सेवा देखील मोठे पुण्य देणारी मानली जाते. तसेच बघा, गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, दया, करुणा आणि मानवतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या सोमवती अमावस्येला शक्य असेल तितकी सेवा करा. गायींना चारा आणि पाणी द्या. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुखमय होईल, शांती आणि समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होईल. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओला आत्ताच लाईक करून 2 जणांना व्हिडिओ शेअर करा. तसेच बघा, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मंडळी, बोलताना काही चूकभूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. कारण व्हिडिओ मोठे असतात त्यामुळे थोडं बोलताना गडबडल्यासारखं होतं. तर धन्यवाद.